आज आपण रांजणगाव सांडस या ठिकाणी आहोत आणि जिल्हा परिषद तळेगाव ढमढेरे आणि रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटामधून ज्यांनी आपली अपक्ष उमेदवारी या ठिकाणी ठेवलेली आहे ते रेश्मा जय शिंदे आणि आज आपल्याबरोबर जयदादा आहेत। आता या तालुक्याला गटामध्ये जयदादा सर्व परिचित आहेत, त्यांच्या कामाचा धडाका आणि त्यांनी केलेले विकास कामं या माध्यमांवरून अनेक वर्षापासून लोकांच्या मदतीला धावत आहेत आणि असंख्य प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी जयदादा नेहमी अग्रेसर असतात। आज या ठिकाणी आपल्या समवेत जयदादा आहे। जयदादांकडूनच आपण समजून घेण्यावर नेमकी आज ही जिल्हा परिषदेची निवडणुकी दरम्यान आज लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात आज तुम्ही फिरत असताना या गटामध्ये? काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी या गटामध्ये काम करत होतो, परंतु मला उमेदवारी डावलली गेली। डावलल्या गेल्यानंतर मी 3 दिवस या गटामध्ये प्रवास केल्यानंतर घरी 1 दिवस थांबलो। जवळपास शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं की निवडणूक लढवावी लागेल, कारण वेगवेगळ्या घटकासाठी केलेलं काम, विकास, विद्यार्थ्यांसाठी केलेलं काम, महिलांसाठी केलेलं काम माझ्या पाठीशी होतं आणि तोच आत्मविश्वास घेऊन त्या ठिकाणी मी या निवडणुकीला सामोरं जातो। कारण त्या गटामध्ये प्रत्येक घराशी माझा संबंध आहे, सामान्य जनता हाच माझा श्वास आहे। मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सांगतो की सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे। त्याच्या अडीअडचणी समजून घेणं, गावगाड्यामध्ये गावच्या राजकारणामध्ये लक्ष न टाकता तिथल्या सगळ्या घटकांना एकत्रित करून गावासाठी जे अपेक्षित आहे त्या दृष्टीने काम करत राहणं, समाजकारण 99% आणि 0.1% राजकारण या पद्धतीने काम करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो। जय शिंदेवरती विश्वास ठेवून आहे की हा माणूस आपल्या कामाचा आहे, या माणसाला जर आपण आधार दिला तर निश्चितपणे या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या 5 वर्षामध्ये मी नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगतो की समोर धनाढ्य लोक उभी आहेत, नुसत्या 4 चाकी गाड्या धुराळ उडून या ठिकाणी प्रत्येक गावोगावी फिरत आहेत, परंतु माझं संयमाने काम चालू आहे। मी प्रत्येक माणसासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोच माणूस माझ्यासाठी आज माझ्या मागं ढाल बनून त्या ठिकाणी उभा आहे। आणि किती संकट आली तर या सामान्य जनतेच्या जोरावरती निश्चितपणे मी परतावून लावणार आहे आणि येणाऱ्या 7 तारखेला जनता माझ्यावरती विश्वास दाखवून कब्बशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून माझी पत्नी सौ रेश्मा जय शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे। एवढंच या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। दादा, जर आज पाहिला तर कुठेही थांबलेला नाही। आज शेतकरी सुद्धा सांगतायत का डीपीचा प्रश्न असेल, फोन केला का दुसऱ्या दिवशी डीपी उपलब्ध होती। कुठल्याही एक समाज मंदिराचं काम असेल किंवा मंदिराचं काम असेल, TV ब्लॉकचं काम असेल, हे शब्द टाकल्यानंतर, शब्द दिल्यानंतर ते त्वरित केलं जातं। याच्या पाठीमागे नेमकं काय गणित आहे? प्रत्येक व्यक्ती ही माझ्यावरती ज्या पद्धतीने विश्वास ठेवते त्याच पद्धतीने मी आयुष्यामध्ये पाळलेलं आहे। लोकनेते बाबूराव पाचने साहेब, संभाजी अण्णा भुजबळ, बाबूराव देवकर साहेब यांच्या विचारांचा मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे प्रत्येक गावामध्ये एखादा शब्द दिला तर तो खाली पडून देण्याची जबाबदारी माझी असते। तर एखादा शब्द राजकारणामध्ये राजकारणी देतात, पाळत नाही, ती भूमिका मला या बदलायची आहे। ते कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी गावात जातो, लोक ज्या अपेक्षेने माझ्याकडनं काम करू इच्छितात त्या शब्दाला त्या ठिकाणी पडू देण्याची ग्वाही ही माझ्या माध्यमातून मी देत असतो। मग कुठल्याही प्रकारचा प्रश्न असतो, ट्रान्सफॉर्मर मी जसं 4 वर्ष या गटामध्ये लक्ष घातलं, त्याच्या आधी भरमसाठ पैशाचा वापर केला जायचा, शेतकऱ्यांना अडवणूक व्हायची की ट्रान्सफॉर्मरला 20,000 रुपये गोळा करून शेतकरी द्यायचे, 50,000 रुपये गोळा करून द्यायचे। चोरीला गेल्यानंतर किंवा जळाल्यानंतर 1 किंवा 2 दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मर देण्याची सोय मी महावितरणच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिस्टम लावली। एवढा चांगल्या प्रतीचं काम केलं। कुठेही गेलो तर जय शिंदे यांनी जर शब्द दिला तर निश्चितपणे पाळला जातो आणि हाच खरा आपल्या गोरगरिबांसाठी, सामान्य जनतेसाठी कामाचा माणूस आज या ठिकाणी म्हणून मला त्या ठिकाणी समाजाने गृहीत धरलेले आहे। त्याला शेवटच्या क्षणापर्यंत बेबी फॉर्मची वाट पाहावं लागते फॉर्मसाठी। हा कुठेतरी जय शिंदेंवर झालेला अन्याय या कार्यकर्त्यांच्या मनाला पटलाय का? काय सांगा? आज भारतीय जनता पार्टी म्हणून मी काम करत असताना मी पार्टीला कधी दोष देत नाही, देणार आहे, तर ती त्यांच्या पद्धतीने काम करत असते। शेवटी ज्यांच्या हातात सिस्टम आहे त्यांनी संघटनेच्या माध्यमातून जे जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने तिकिटाचं वाटप करायचं असतं।
सर्वे माझा एक नंबर होता, परंतु आज जनता आणि माझे सगळे सहकारी निश्चितपणे दाखवून देतील की निवडणूक कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेने हातात घेतलेली की जय शिंदेनी केलेलं काम, जनतेवरती ठेवलेला विश्वास आणि जनतेचा माझ्यावरती असलेला विश्वास हा निश्चितपणे सार्थ 7 तारखेला ठरणार आहे. तुमचे असे तुमचे जे संबंध आहेत, जे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ मंत्र्यांपासून तर अनेक देवाभाऊंपर्यंत सुद्धा तुमचे संबंध आहेत, याच्याविषयी काय सांगता? निश्चितपणे मी आधीच सांगितलं, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्याकडे मागताना माझं वैयक्तिक कधी काही मागितलेलं नाही. कारण समाजाप्रती अभिप्रेत असणारं काम मी माझ्या पत्रांद्वारे किंवा वैयक्तिक भेटून मांडलेलं आहे. मी वैयक्तिक माझं कुठलंही काम कधी सांगत नाही, माझी ही अडचण आहे, माझी ती अडचण आहे. रात्रीच्या 3-3, 4-4 वाजता मी प्रवास करून मुंबईला जातो, परत रिटर्न येतो. कुठल्याही कुटुंबाची घडी बसण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं असतं. मी पूर्ण आज त्या गोष्टीपासून अलिप्त आहे. माझी जनता हेच माझं सर्वश्रेष्ठ आहे या उक्तीप्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हेच जे खाली चालले ते निश्चितपणे संघटनेच्या माध्यमातून माझ्या नेत्यांना पण माहिती आहे. त्यामुळे मी त्याबाबत शाश्वत त्या ठिकाणी सांगू इच्छितो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.